विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कॅप राऊंड 3 डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी साठी ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट लिस्ट ही डिक्लेअर करण्यात आलेली आहे. सीईटी सेल म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून कॅप राऊंड 3 ची जी अलॉटमेंट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि ती आपल्या स्टुडंट लॉग इन मध्ये उपलब्ध झालेली आहे. अत्यंत महत्वाचं तिसरा राऊंड आहे, शेवटचा राऊंड आहे. त्यामुळे जी काही सीट तुम्हाला अलॉट झालेली आहे, जी काही मिळालेली आहे, त्यामध्ये आता तुम्हाला पुढचा राऊंड किंवा दुसरा पर्याय नसतोय. त्यामुळं विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला 1, 2 आणि 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जाऊन असल्याही परिस्थितीत ऍडमिशन करायचं आहे. मिळालेल्या कॉलेजला लगेच कॉन्टॅक्ट करा. माझं नाव सर त्या कॅप राऊंड 3 मध्ये तुमच्या कॉलेजला मिळालेलं आहे आणि मला आता ऍडमिशन करायचं आहे, तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यांची फीस काय असेल, हे सगळं विचारून घ्या आणि मगच त्या कॉलेजवरती रिपोर्टिंग करायला जा. तर असं व्हायला नको की आता मी बेटरमेंट करतोय, मला पुढचा राऊंड वगैरे आता नाही. आता कॅप राऊंड 3 हा शेवटचा राऊंड असतो, त्यानंतर कुठलाही राऊंड होत नाही. मला वाटतं गव्हर्नमेंट कॉलेजला फक्त तो स्पॉट राऊंड असेल, तो पण वॅकंट सीट राहिल्या असतील तर होतो, नाहीतर इथून पुढं सीईटी सेलकडून कुठलाही राऊंड घेतला जात नाही. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 या तिन्हीच्याही प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत. त्यामुळं मिळालेल्या कॉलेजला कसल्याही परिस्थितीत जाऊन रिपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आता अत्यंत महत्त्वाच्या सूचना कोणासाठी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मधून ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी आता राहिलेले डॉक्युमेंट्स म्हणजे काही टोकन्स अपलोड केलेले असतील, जसं की नॉन क्रिमिनलचं टोकन किंवा पावती अपलोड केलेली असेल, कास्ट व्हॅलिडिटीची पावती अपलोड केली असेल किंवा ईडब्ल्यूएस जे काही तुम्ही कॅटेगरीतनं फॉर्म भरले त्याच्या टोकन किंवा पावत्या अपलोड केल्या असतील, तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा 3 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या विद्यार्थ्याला मी परत एकदा सांगतो, डायरेक्टली ते ऍडमिशनचं ओरिजिनल डॉक्युमेंट जर त्यांनी सबमिट केलं नाही तर त्याचा क्लेम जो आहे तो ओपन कॅटेगरीत होतो आणि त्याला ओपन कॅटेगरी जी काही फी शासनाकडनं असेल नियमाप्रमाणे ती त्याला भरावी लागेल. त्यामुळे काळजीपूर्वक आहे का. इथं नंबर 5चा पॉइंट पण तुमच्या समोर मी हे करते बघा. तर SC, ST, VJDT, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS कॅन्डिडेट हू सबमिटेड रिसिप्ट म्हणजे ज्यांनी टोकन अपलोड केलं होतं व्हॅलिडिटीचं, नॉन क्रिमिनलचं किंवा EWS सर्टिफिकेटचं, तर त्या विद्यार्थ्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे बघायचं दिलेलं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे 3 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांना द्यायचंच आहे. फक्त SEBC कॅटेगरीमध्ये जो विद्यार्थी आलाय त्यालाच फक्त कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी 6 महिन्याची मुदत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आलेली आहे. बाकी इतर सर्व कॅटेगरीजना राहिलेल्या ज्या सगळ्या कॅटेगरीचे तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत त्या सगळ्यांना ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल देणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची कॅटेगरी ही ओपन मध्ये शिफ्ट होईल आणि तुम्हाला ओपनची फी लागणार आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मेरिटमधून ऍडमिशन घेतलेलं आहे, कॅटेगरीमधून ऍडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स जर पेंडिंग असतील त्या विद्यार्थ्यांना ते डॉक्युमेंट्स देणं अत्यंत गरजेचं आहे. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फार्मसी सेकंड इयर फार्मसी पासून डिग्री कोर्ससाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये नक्की कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.